नाही करत. वा वा. समाजसेवेची 25 वर्ष पूर्ण केल्याबद्दल नारायणचंद्र ट्रस्ट मुंबई यांचा रौप्य महोत्सव कार्यक्रम. नालासोपारा येथे नारायणचंद्र ट्रस्टचा रौप्य महोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरणासह विविध सामाजिक संस्थांचा सत्कार करण्यात आला. समाजसेवेची 25 वर्ष पूर्ण केल्याबद्दल नारायणचंद्र ट्रस्ट मुंबई यांचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम नालासोपारा येथे पार पडला. काही डॉक्टर नारायण मालपाणी आणि डॉक्टर चंद्रकला मालपाणी यांनी स्थापन केलेल्या या संस्थेमार्फत ज्येष्ठ नागरिक संकुल, महिलाश्रम, अनाथाश्रम आणि डिजिटल संगणक प्रशिक्षण असे विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक, अनाथ, निराधार मुली आणि महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तसेच शारदा माता विद्याश्रम, न्यास प्रणव कन्या संघ, स्वामी विवेकानंद संस्था, आशा अंकुर आणि लिबनीय निकेतन या सामाजिक संस्थांचा सत्कार करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, नालासोपारा. त्यांचे नाच झालेला आहे, तुम्ही सुद्धा त्याच्यातून आलेला कसं बघताय? समाजामध्ये कोणी अनाथ नसतं, लोकांमध्ये चांगली माणसं असतात, ती आम्हाला सनात करत असतात. त्याच पद्धतीने नारायणचंद्र ट्रस्टने गेली 25 वर्षामध्ये एक गायचं रूप लावलं आणि त्याचा वृक्ष केला आणि त्याला फळं छान आली आणि त्या पद्धतीने आम्ही दुसऱ्यांना एक आदर्श देतो आणि दुसऱ्यांनाही सांभाळायचं. अशा पद्धतीचं नारायणचंद्र ट्रस्ट. लोकांना काय संदेश द्यायला? लोकांना संदेश एवढाच आहे, संयम ठेवा आणि चांगला विचार करा. दुसऱ्याला जेवढं देता येईल तेवढं द्या. खोट्या पुशारका मारण्यापेक्षा दुसऱ्याला माणुसकी द्या, चांगलं जीवन द्या आणि त्याला हात द्या आणि त्याला जीवन द्या. अशीच मी तुम्हाला संदेश देऊ शकतो. धन्यवाद. आज महिला दिन आहेत आणि अनाथ आश्रमाचा कार्यक्रम कसं बघताय? नाही, मी आता जे इथे बघतोय, आज महिला दिन आहे. महिला दिनाला अनेक कार्यक्रम आहेत, अनेक देशभर कार्यक्रम आहेत आणि महिलांबाबत एक उमाळा लोकांना आलेला आहे. महिला कशा महान आहेत हे सगळे लोक सांगताय. पण आज या अनाथ आश्रमात आलो आणि इथल्या मुलींचे कार्यक्रम पाहिले. म्हणजे अनाथ मुली किती आहेत याचं प्रमाण पाहिल्यावर थक्क व्हायला होतं. आणि या मुली आज त्यांच्या अंगभूत कलागुणातून लोकांसमोर येत आहेत की हम भी कुछ करू नये. आई वडील कुठे गेले काय माहित नाही, पण आई वडील नाही, त्यांचा संगोपन या नारायणचंद्र ट्रस्टने त्यांचं केलेलं आहे. त्यांना संधी दिलेली आहे. असे वेगवेगळे ट्रस्ट आहेत, वेगवेगळ्या संस्था आहेत, ते या अनाथ मुलांसाठी काम करतात, मुलींसाठी काम करतात. विशेषतः कारण अनाथ मुलगी होणं म्हणजे आयुष्यातलं किती मोठं आव्हान आहे हे आपण फक्त कल्पनाही करू शकत नाही. त्याची इतकं भयान वास्तव या मुलीच्या वाट्याला येतं. पण आज या मुली ज्या मी बघतोय, ज्या उत्साह त्यांच्यात आहे आणि कुठेही आपल्याला कोण नाहीये, आपण बेसारा आहोत अशी भावना त्यांच्या मनात नाहीये. हा सगळा समाज माझ्यासोबत आहे, या समाजाचा मी भाग आहे आणि मला असं वाटतं ही भावना खूप महत्वाची आहे. आणि म्हणून नारायणचंद्र ट्रस्ट आणि या सगळ्या लोकांनी आज या अनाथ मुलींना घेऊन, या अनाथ महिलांना घेऊन, या समाजातला जो एक असा घटक असतो जो उपेक्षित असतो त्यांना घेऊन कार्यक्रम केला. मला असं वाटतं माझ्यासाठी आजचा महिला दिन खूप महत्वाचा होता आणि एक प्रेरणादायी होता.